नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे केपी अकॅडमिक्स मध्ये. आज बघा, खूप दिवसांनी आपल्याला एखाद्या RTIचा रिप्लाय भेटलेला आहे. हे रिप्लाय मला बहुतेक काल मिळालेला आहे. काल मिळालेला ह्यांनी डेट दिलेली आहे, ती 10 एप्रिलची दिलेली, जुनी डेट आहे म्हणा ती. तर आता बघू, ह्या RTI मध्ये आपल्याला आतापर्यंत सगळ्यात धक्कादायक माहिती मिळालेली आहे. ही RTI ह्यांनी डिसेंबर 2025 पर्यंतचे पद त्यात दाखवलेले आहेत त्यांनी. आता ह्या RTIची रिप्लाय बघूनच मी टेन्शन मध्ये चालू, कारण की बघू आता पुढे तुम्हालाही कळेल काय आहे याच्यामध्ये. जसं की बघू आता हे हे माझ्या नावानंच RTI आहे. हे बघा, ह्याच्यात काय दिले, RTI 2005 ह्यांनी माहिती मागवली होती, ते कार्यालयास प्राप्त झाली. बघा कधी टाकलेलं आहे मी, जानेवारी महिन्यामध्ये, आणि आज की कोणता, एप्रिल महिना. जवळपास 3 महिन्यानंतर RTIचा रिप्लाय दिलेला आहे त्यांनी, 3 महिन्यानं. आणि मुदत किती असते, 1 महिन्याच्या आसपास. आपलं माहिती आहे हे झालं. बघा ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, मी काय काय मागवलं होतं ते ह्याच्यामध्ये त्यांना म्हणजे असं मेन्शन केलेलं आहे. की पहिले काय म्हणलेलं आहे की ठीक आहे, बघा, जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागामध्ये तालुका निहाय मंजूर प्राथमिक शिक्षक पदाची एकूण संख्या किती. मंजूर पदापैकी सध्या म्हणजे वर्किंग पोस्ट, सँक्शन पोस्ट, वर्किंग अँड वॅकन्सी असे हे मागवले होते. आणि पुन्हा मी काय म्हटलं होतं बघा, हे एक मेन पॉईंट होता, त्यांनी त्याचा रिप्लाय दिला नाही अजून. ह्याच्यात तर नाहीच, पुढे देताल नाही देताल माहीत नाही मला. ह्याच्यामध्ये काय म्हणलेले, मे 2024 पर्यंतची पण मागवली होती मी, कारण की तेव्हा ते नियम आलता. तर मी म्हणलं ही पण मागून घ्यावं, दिली ठीकच आहे म्हणलं, पण काही दिलीच नाही त्यांनी. तर हे असं मागवलं होतं मी मे पर्यंतची पण ते त्यांनी काही दिली नाही ती. अजून खरी काय, हे ठीक आहे, हे मीना शिवगुंडे मॅडम आहेत, त्यांनी माहिती ही ऑफिशियली साईन केलेली. आता हे बघा RTI, बघा आता. आता हे काय, एक मिनिट, आता हे काय, हे आता तुम्हाला माहित असायला पाहिजे, जे अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर आहे ना, तिथं ST पेसा पेसा हे पण आहे, पेसा क्षेत्र आहे ते. पेसा क्षेत्र आहे RTI, आणि तिथं नॉन पेसाच्या पण जागा आहेत आणि पेसाच्या पण जागा आहेत, असं येते, दोन्ही मिळून येते. आता इथं बघा काय म्हणलेले, 25% जे अनुसूचित, ते मागे एक नियम आलता बघा, जिथं पॉप्युलेशन 25% खाली आहे, तिथं कमीत कमी 25% जागा हे ST पेसासाठी राखीव रिझर्व असतील, असे त्या होता निर्णय. त्याच्यामध्ये बघा, हे बघा, अनुसूचित जातीसाठी एक रिक्त एक, समजा हे ठीक आहे, अनुसूचित पेसा क्षेत्र, ह्याच्यामध्ये कुल आहेत अतिरिक्त. आपल्या कामाचं नंतर आहे ते आपलं हे पहिले बघून घ्या, ह्याच्यामध्ये काही एक्सप्लेन करत नाही मी, आपलं महत्वाचं पुढे येते बघू आपण. आता आपलं हे महत्वाचं आहे. आता बघा, शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर, बघा त्याच्यामध्ये काय म्हणले, आता धक्कादायक बघा. सगळ्यात पहिले आपण SC चं बघू. SC चे टोटल सँक्शन पोस्ट किती आहेत, 1250. फील्ड किती आहेत, 1244. वॅकंट किती, 6 फक्त. ठीक आहे. आता हे मला, हे पहिली ते 8वीच आहे बरं, पहिली फर्स्ट टू 8th आहे. आणि मी अजून RTI मध्ये मागणी अशी पण केली, भाषा विषयाचे शिक्षक किती आहेत, विषय निहाय शिक्षकाची पदे दाखवायची होती 8वी, ती पण त्यांनी नाही दाखवली. आता ठीक आहे, हे बघू. अनुसूचित जमातीचे 86 वॅकन्सी म्हणजे ST ची आपली. VJA 14 वॅकन्सी, भजब 12 वॅकन्सी, भजक बघा 74, एक्सेस एक्सेस टीचर अतिरिक्त 74, 74 बघा. इथं 39 भजडला. विभाग 15 मायनस म्हणजे एक्सेस आणि OBC.
ओबीसीचे फक्त आणि फक्त 3 वॅकंट आहेत. हा दोघं सगळं आणि खुलाचा. आणि ह्याच्यामध्ये अजून ट्विस्ट आहे, ह्याच्यामध्ये चांगलं वाटू देऊ नका तुम्हाला की 107 पद वॅकंट आहेत. ह्याच्यामध्ये खाली काय दिलेले ते तुम्ही वाचायचं. हे पण म्हणजे हे 106 पद तर कधी येणारच नाहीत आपल्याला पोर्टलमध्ये. का नाही येणार ह्याच्यात खाली ह्यांनी दिलेले बघा इथंच एक्सप्लेनेशन. ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, हा नियमानुसार जे ते जुना नियम असेल ते त्या नियमानुसार एवढे तो नियम आहे, पण सध्याचे हे पद एवढे एक्सेस आहेत ते असं म्हणाले की एवढे 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 पदे टोटल अतिरिक्त आहेत. तर हे पदे काय होणार नाहीत, रिक्त होणार नाहीत. हा तोपर्यंत बजेट 14 हा जे आता वॅकंट आहे ते कुठे गेले, हे 14 याचे 12 अशी एकूण पदे भरता येणार नाहीत. म्हणजे ह्यांच्यामुळे हे पण पदे भरता येणार नाहीत. इकडली म्हणजे एक्सेस टीचर असल्यामुळे जे वॅकंट आहेत का ओपनचे ते पदे भरता येणार नाही. म्हणजे भज क भज ड भज हे ब हे एकच आहेत, त्याच्यामुळे ते इकडले आले हे भज ब चे पद पण भरता येणार नाहीत असं म्हणायचे. आता पुढे मावक कक्षाचं काही मावक कक्षाचं हा हे ठीक आहे. अनुसूचित क्षेत्र भारित पदे म्हणजे नॉन पेसलचे हे सॉरी हे मराठी माध्यमचे होते, हे उर्दू मीडियमचे आहेत. उर्दू मीडियम म्हणजे अनुसूचित जाती 34 पदे वॅकंट आहेत. एस टीचे 19, विसा 1 3 8 4 टोटल टोटल उर्दू मीडियमचे वॅकंट पदे आहेत 32. आता हे खुलाचे एक्सेस झालेत, पण हे बघू आता हे येताल की नाही येताल ते. आता हे बघा इथं थोडे दिले, आता हे सेमच आहे. आता बघ काय नाही, बघून घ्या तुम्ही असंच. हे बघा. आणि आता ह्याच्यामध्ये अजून एक काय माहिती आहे का, आता हे इथं हे बाकीचे एक्सेस आहेत ना टीचर, आता कास्टचे एक्सेस असल्यामुळं यांना ओपन मध्ये पाठवू शकतात. कास्टचे ओपन मध्ये जाऊ शकतात ना, पण ओपनचे कास्ट मध्ये जात नाहीत. ओपनचे कास्ट मध्ये जाऊ शकत नाहीत, कास्ट मध्ये जाऊ शकत नाहीत. तर पण जे कास्टचे एक्सेस टीचर आहेत ते ओपन मध्ये जाऊ शकतात, असं आहे ते. त्याच्यामुळे ही पद्धत येणार नाहीत, पदे येणार नाही ती. पण हे बाकीचे आता बघू, हे ते बघू आता येतात नाही येतात, कारण की ही संच मान्यता पण मला जुनी दिसायली. 24-25 संच मान्यता पण आपण व्हिडिओ का बनवतोय, हे लेटेस्ट आकडा आहे थोडा, डिसेंबर 2025 पर्यंतचा. आणि आपल्याला पदे कधीपर्यंत येणार आहेत, मे 2026 पर्यंतचे, मे 2026 पर्यंतचे. बघू आता काय होतंय. ठीक आहे, तुम्ही बघून घेतलं का, पुन्हा एकदा दाखवतो वाटल्यास तुम्हाला, नीट स्पष्ट बघून घ्या. हे बघू आता, मी अजून माझे RTI आहेत 7-8 RTI बाकी, त्यांचे रिप्लाय येतीलच. जसे रिप्लाय येईल तसे मी व्हिडिओ नक्की बनवतो. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. बाय.